जी एक अफवा झाली होती, अटक झाली म्हणून त्याबद्दल आपल्याला त्या मुलाला आरोपीला अटक झाली होती. सांगितलंच नाही ना मी अटक केली म्हणून. तुम्ही नाही केली, तुम्ही अटक केली म्हणून सांगितलं नाही, पण जी अफवा झाली ना, आता तपास कुठपर्यंत काय कारवाई काय चालू ते सांग. आणि अटक नाही झाली हे ऐकून घ्या, त्याचं सर्व डिटेल्स तुम्हाला डीवायएसपी व्यंजने साहेब आयओ आहेत ते देतील. त्याला अटक झाली नाही ना, मला काय म्हणतो मी, नाही नाही त्या सदर गुन्ह्याचा जो तपास आहे आणि आपल्याला ऐकून घ्या चांगला message द्यायचा आहे. ना. अफवा जे पसरली तेच त्या ती पसरू नये म्हणून. तेच म्हणतोय, तुम्हाला सर्व तपासाची माहिती व्यंजने साहेब देतील त्याच्यामध्ये. मी तर तुम्ही वजिराबादला सिटी डीवायएसपी आहेत नांदेड, त्यांच्याशी संपर्क साधा तपासाच्या बाबतीत. आम्हाला फक्त तुमच्याकडून एकच शब्द ऐकायचा होता, अटक नाही झाली म्हणून फक्त आतापर्यंत तेच बोलणार आहे तुम्ही. हेच म्हणला बॉस वजिराबाद पोलीस स्टेशनला अटक केलं म्हणून. कोण म्हणले? हेच म्हणले होते ना आपण फिरवला घेता त्यावेळेस. यानं पकडलेला म्हणलेला व्हिडिओ तुम्हाला टाका बरं, द्या लवकर द्या, आत्ताच द्या मला. कोणाकडे? मला शोधून स्वतः यांनी म्हटलेलं आहे, त्यासाठी रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्ही आता शांत. गुप्ती बातमी. आता मी काय विचारलं ऐकलं ना तुम्ही? होते ना पकडले ताब्यात सगळे. तेच आता मी तेच प्रश्न केला ना त्यांना, ते बोलणार ना. म्हणले होते ना आपण हे केलं ना, आपण म्हणलो होतो ना, तरी ते आपल्याला खोटं बोलतात. त्याच्यामुळे त्याला घेतलं होतं करून, त्याने दिली काय माहिती नाहीत म्हणजे शब्द परस्पर या प्रकरणामध्ये पोलीस किती प्रामाणिकपणानं काम करतात. तोच पोलीसवाला एका दिवसामध्ये खोटं बोलतोय. सकाळी सांगतोय की आम्ही आरोपीला पकडलेला आहे आणि लगेच उद्याच्या तारखेमध्ये जर असे कोणी मला व्हिडिओ टाका पहिलं ते. कार्यकर्ते आले हा? असते, व्हिडिओ टाका. अशा पोलीसवाल्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, एवढीच आमची प्रामाणिक मागणी आहे. ओके. धन्यवाद. जय भीम. 13 तारखेला जीबीची मीटिंग 13ला मॅडम 13ला नाही, आमची शिबिर होती. अच्छा 13 नंतर व्हिडिओ. ओके ओके सर, धन्यवाद. अरे सर झालं मी ही गाडी कोण काय सिंगम साहेब काढायला साहेबांना उत्तर दिलं नाही ना मला. अरे म्हणजे बसला काय हो म्हणते. आहे का? अहो आपल्याला चांगला मेसेज द्यायचा होता साहेब, तुम्ही तुमच्या लक्षात नाही आलं. म्हणजे अटक नाही झाली, अफवा केली का ते चुकीचा मेसेज गेला, ते आपल्याला पॉझिटिव्ह करायचा होता. आता सविस्तर माहिती पुढच्या लाईव्हमध्ये देण्यात येईल. 1-2 दिवसात आयजीचं लोकेशन घेऊन आयजीला भेटण्यात येणार आहे भदंत उपगुप्त महातेरो यांच्या मार्गदर्शनाखाली. आता सर्व शांततेत इथून आपापल्या घरी जाणार आहेत.